स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच भाग्यात चमत्कार घडून आणणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि हो, हा स्वामी संदेश नक्कीच तुम्ही मन लावून 21 मिनिटे ऐकायचा आहे। याने तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल आणि तुमच्या घरातले सर्वात मोठे संकट हे दूर होईल आणि भरपूर मोठी यशाची बातमी तुम्हाला आज मिळणार आहे आणि स्वामी ते घडवून आणतील। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून मन लावून नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्वामी भक्तांनो, मन भक्ती भावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं, जिथे माझं मस्तक झुकेल तिथेच माझ्या स्वामींचं स्थान असावं आणि माझे स्वामी माझ्या सोबत कायम असावे, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करू इच्छितो आणि तुम्ही हीच प्रार्थना नक्कीच करायची आहे। मित्रांनो, दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं। म्हणून स्वामींना नक्कीच तुम्ही आपल्या घरात स्थान द्यायचं आहे। स्वामी म्हणतात, वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात, त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कधीही कळणार नाही आणि ती कळत सुद्धा नाही। म्हणून डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठांवरती हास्य देतील स्वामी, श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी आणि करतच राहतात। म्हणून तुमची संपत्ती नाही तर तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असतो आणि तोच विश्वास तुम्ही ठामपणे नक्कीच स्ट्रॉंग करायचा आहे। लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस नक्कीच आपल्याला भोगावी लागत असतात। आणि स्वामी म्हणतात, जो माझ्यासाठी 4 पावले चालतो त्यांच्यासाठी मी 100 पावले चालून येत असतो आणि मी नक्कीच त्यांची साथही देत असतो। म्हणून अशक्य तर खूप आहे जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा आलेला असेल। मला तर खूप वेळा आलाय। म्हणून प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे आणि ते प्रयत्न केले तेव्हाच आपल्याला कुठेतरी ते समजणार आहे की आपल्याला यश मिळेल किंवा नाही। पण प्रयत्न नाहीच केले तर काहीच मिळणार नाही हे मात्र निश्चित। म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल ना, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, त्यांचा काही उपयोग होत नाही। म्हणून तुमचं मन हे निर्मळ आणि छान नक्कीच असलं पाहिजे। साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत, म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका। आणि मित्रांनो, जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद नक्कीच उत्स्फूर्तपणे वाहत असतो। म्हणून ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू, त्याच दिवसापासून मोठमोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील। म्हणून तुमचे विचार महान असले पाहिजे आणि श्रेष्ठ नक्कीच असले पाहिजे। स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं आणि स्वतःसाठी आपण नक्कीच जगायला सुद्धा हवं। म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे। त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसाचं माणुसकी नक्कीच 100% असली पाहिजे। ती माणुसकीच त्याला आयुष्यात भरपूर काही देऊन जात असते। म्हणून मीपणाचे स्मरण तो अहंकार आहे आणि मीपणाचे विस्मरण तो ओंकार आहे। म्हणून तुम्ही मीपणा कधीच करू नका। नक्कीच तुमचं मन हे निर्मळ आणि स्वच्छ होऊन जाईल आणि सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात ना तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करण्याच्या गर्दीत कधीच तुम्ही सामील होऊ नका। आणि तसे सामील झाल्यावर नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकता आणि त्याने तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल। म्हणून तुम्ही स्वामींच्या शरणी जा आणि स्वामींचे नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील। आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातलीच लोक असतात। म्हणून ती ओळखायला शिका आणि त्या लोकांना तसाच वेळ द्यायला सुद्धा शिका। म्हणून काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला आणि दोघांमध्ये काही फरक पण राहू शकत नाही। म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना, चिमुटभर मागितलं तर ओंजळभर देईल काहीच शिल्लक नसताना, असे आपले स्वामी समर्थ आहेत। म्हणून त्यांची प्रार्थना आपण न चुकता करायची आहे आणि त्यांना वंदन दररोज करायचं आहे। जसे आहात ना आयुष्यात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका। ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी वळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार। म्हणून लोकांचा विचार कधीच तुम्ही करत जाऊ नका
आणि चुकून दुखावलं मन तर माफी मागायची असते. इवल्याशा आयुष्यात नाते आपण फक्त जपायचे असते आणि दोन्हीवरचे ओले कपडे काय सांगते आपल्याला पुन्हा नव्याने जगण्यासाठी लागते थोडे थांबायला. म्हणून थोडे थांबून नक्कीच तुम्हाला पर्याय निघू शकतात आणि ते पर्याय निघाले की नवीन जीवन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मनाला झालेल्या जखमा चटकन नाही येत भरून, कारण प्रेमाचं रक्त त्यातून जातं विनाकारण वाहून. म्हणून तुम्ही कोणाचाही विश्वासघात आयुष्यात करू नका. जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न तुम्ही सोडू नका, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतात आणि प्रयत्नच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. आणि पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता राहिली नाहीत, हे मात्र खरं आहे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आपल्याला आनंद मिळत असतो, पण नंतर त्याची किंमत चुकवावीच आपल्याला लागत असते आणि तेव्हा मात्र आपल्याला थोडा त्रासही होत असतो. म्हणून माणूस भ्रमात जगत आहेत आणि भ्रमात जगत असतो की तो माझा, ह्यो माझा. खरं तर तुमची वेळ असते आणि जी जर आपली चांगली असेल ना तर सर्व तुमचे नाहीतर जवळचे असणारे सुद्धा दूरचे नक्कीच होऊन जात असतात. आणि डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो. म्हणून तुमचा दृष्टिकोन छान असायला हवा आणि चांगलं तुमचं ध्येय असायला हवं. जगण्याच्या धावपळीत किती धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नाही. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचवायला नक्कीच हवा. आणि माणूस भ्रमात जगत असतो आणि तसं आपण भ्रमात जगू नये. आपण जे जगात चाललंय त्याच्या अवलंबून आणि त्याच्यानुसारच आपण जगलं पाहिजे, तरच आपल्याला जगात राहण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. नाहीतर मग लोक आपल्याला विसरून जात असतात. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला कधीच वेळ लागत नाही. आणि मित्रांनो, काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात. म्हणून ती तुम्ही ओळखायला नक्कीच हवी आणि ती ओळखली की तुम्हाला जग ओळखता नक्कीच येईल. आणि जेव्हा आपण कुणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेले असतो आणि तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ हा समजलेला असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळवली आहेत नाती घराघरात आणि ती नाती आपण जपून ठेवायची. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडायला येतात आणि ते आपल्याला उघडायलाच पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जीवनामध्ये फक्त स्वामींची भक्ती ही मनापासून करायची आहे. आणि स्वामींची भक्ती तुम्ही जर मनापासून कराल तर त्यांच्यासारखे मित्र, आई वडील, त्यांच्यासारखा भाऊ बहीण सगळं तुम्ही त्यांना मानायचं आहे आणि त्यांच्यात तुम्ही नक्कीच सेवेत असायचंय. बघा, ते तुम्हाला एवढे साथ देतील की तुम्हाला ते नक्कीच तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. कारण स्वामी समर्थांचा हात आपल्या पाठीवर कायम आहे आणि फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. म्हणून चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागत असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ येतही असतात. म्हणून भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते असायला नको. आणि तसे नाते असले की त्याला तुम्ही नक्कीच दूर करायला हवे, कारण ते तुम्हाला पुढे जाऊन भरपूर त्रास सुद्धा देतील आणि तुम्हाला त्याचा त्रासही होणार आहे. म्हणून प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो आणि गरज प्रत्येकाला असते. म्हणून पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच आपण पाहिजे असतं. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका आणि पुन्हा त्या चुका कराल तर तुम्ही नक्कीच गोत्यात याल, हे म्हटलं निश्चित. म्हणून मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि तेच व्यक्ती या जगात मोठे होत सुद्धा आहेत. म्हणून तुम्हालाही त्याप्रमाणे चालायला लागेल, नाहीतर मग ह्या पृथ्वीवरील लोक तुम्हाला बाजूला सारतील. आणि जर तुम्हाला बाजूला सारलं गेलं असेल तर तुम्ही स्वामींच्या शरणात जा. स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जवळ कवळावून घेतील आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. म्हणून जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा राहत असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाहीये आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही, हे मात्र निश्चित. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड या आयुष्यात आपल्या होणार नाहीये.
आणि होतही नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वामी दाखवत असतात. म्हणून एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच आपण वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना, ती खूप मौल्यवान असते आणि त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. आणि ज्या भविष्यात आपण चुका करणार असू त्या आपल्याकडून अजिबात होत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपण आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस आपल्या कधीही येणार नाही. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग आणि करण्याची सवय लावून नक्कीच तुम्हाला मर्यादित साधनांचा योग्य उपयोग करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि ती क्षमता विकसित झाली की तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला, तसे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम केले पाहिजे. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच प्रगती करून पुढे जाऊ शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजांनीही तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचं काम हे श्रेष्ठला गेलं पाहिजे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला नक्कीच नवी संजीवनी मिळेल आणि स्वामी तुमची साथ देतील. म्हणून स्वामींना शरणागती पूर्णपणे पत्करा आणि स्वामींच्या चरणात तुम्ही नक्कीच डोकं आपला टेकवा आणि स्वामींना तुमच्या अडचणी पूर्णपणे सांगा. स्वामी प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करतील हे मात्र निश्चित. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव ही परिस्थिती कशी हाताळायची ही शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनात पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. आणि कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे जीवनातून निराशा प्राप्त करून घेत नाही. म्हणून जेव्हाही तुम्हाला निराश वाटेल आणि तुम्हाला कमकुवत झाल्यासारखे वाटेल तर स्वामींच्या मठात एकदा भेट द्या आणि स्वामींना पूर्णपणे तुम्ही शरणागती पत्करा. नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर काही अनुभव आणि भरपूर काही नवे मार्ग तुमच्यासाठी खुले करून देतील. आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्यालाही कधीही अपयश मात्र येत नाही आणि येणारही नाही, कारण त्याच्या मागे स्वामींचा पूर्णपणे पाठिंबा असतो. आणि आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात मोठे बदल घडवून देत असते आणि ते आणू शकते. म्हणून आपण निवड ही खूप विचार करून केली पाहिजे. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची योग्य खात्री आपल्याला असते. आणि आपण जर वाईट मार्गाला गेलो तर आपल्याला नक्कीच वाईट मार्गही दिसू लागेल आणि वाईट गोष्टी आपल्या हातून घडू लागतील. म्हणून त्या मार्गाला कधीच जाऊ नका. एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम प्रामाणिकपणे करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व
निर्माण आपल्याला करता येणे शक्य होणार आहे आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि ते नशीब त्याला नक्कीच साथ देणार आहे. कारण स्वामींचं तुम्ही नामस्मरण करत आहात आणि स्वामी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढत आहेत. म्हणून माघार कधी घेऊ नका, माघार घेणे कधी मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो. कारण शेवटच्या प्रयत्नाने आपल्याला यश मिळून जाते आणि तो शेवटचा प्रयत्नच आपण करत नसतो आणि तिथूनच आपण माघार घेत असतो. म्हणून दुसरा त्याची संधी साधतो आणि दुसऱ्याला ते यश लगेच मिळतं. मग आपल्याला वाटतं की याला लगेच कसं यश मिळालं, कारण ते आपण सोडून दिलं होतं आणि कोणीतरी सोडून दिलं होतं, त्यासाठी त्याला ते लवकर मिळालं आहे. म्हणून कधी प्रयत्न सोडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की मी चांगल्या मार्गावर आणि योग्य मार्गावर आहे तर मग तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये पूर्णपणे निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशाच पायऱ्या ह्या चढाव्या लागत असतात आणि त्या पायऱ्या चढत गेलो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा येत असतो. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे जास्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकतो आणि तोच ताकद तुम्ही निर्माण करायची. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. हे जरी खरे असले तरी आपण प्रयत्न कधी सोडायचे नसते आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीही मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनतीकडे करण्याकडे जास्त लक्ष द्या. कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होणार आहे. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आपल्याला शक्य होणार आहे. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही आणि ती येत सुद्धा नाही. आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते आणि आपले स्वामी तर पूर्णपणे तुम्हाला साथ देत असते. कारण तुम्ही प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ मनाने प्रयत्न करत आहात आणि स्वामींना हेच पाहिजे असतं. आणि स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा कराल किंवा भक्ती कराल तेव्हा नक्कीच निस्वार्थ मनाने करा आणि स्वामींकडे काही मागू नका. त्यांना सर्व काही माहिती आहे आणि आपली सेवा फक्त प्रामाणिकपणे करा. ती एवढं देतील की तुम्हाला सांभाळताही येणार नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय मात्र असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद पूर्णपणे देत असतात. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस कधीच येणार नाही. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण मनामध्ये
पूर्णपणे संघर्ष निर्माण करून टाकते आणि ती तयारीच आपण ठेवायची आहे. मित्रांनो, दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते आणि हीच वेळ तुम्हाला नवीन काहीतरी घडवून आणण्यास मदत करणार आहे. म्हणून या परिस्थितीला कधी सोडू नका आणि चिकाटीने प्रयत्न करत राहा. चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगले पाहिजे आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द आपण स्वतःमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कर. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका आणि तो विसर पडून दिला तर मग तुम्हाला जीवनाकडून काही गोष्टी या मिळणार नाही आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते आणि ती बनवणारच आहे. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस जगण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहित करत असतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते. आणि संघर्षाच्या काळात कधीच हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, कारण आपली हीच मानसिकता आपल्याला मनास दुर्बल व बनवता नक्कीच ती खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते आणि ती आपल्याला नवीन मार्गावर घेऊन जात असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल ना यासाठी जास्त प्रयत्न करा, कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकदही निर्माण होणार नाही. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला आलाच पाहिजे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर नक्कीच विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द नक्कीच ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद नक्कीच देते. आणि वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट हे नक्कीच प्रामाणिकपणे करावे लागत असतात. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणाने करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो आणि तो आपली प्रगतीही करत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात कधी शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपण काम करत राहिले पाहिजे. आणि बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न केलेच पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. आणि आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष प्रयत्न करून
ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते आणि स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा ना की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख ही निर्माण करावीच लागते आणि ती करावीच लागणार आहे. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात हाच अभ्यास आपल्याला भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, पण याउलट वाईट गोष्टींचा आहारी माणूस पटकन जातो आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती निश्चित होणार आहे आणि होईलच. म्हणून फक्त स्वामींवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवा आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे आणि तो प्रत्येक माणसाला झालाय. याबद्दल कधीही विचार करू नका आणि वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागत असते. आणि आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिलेच पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला नक्कीच देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो आणि आपले काम करत राहा. कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण करते आणि घडवत असते. आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करतात. कारण जीवनात येणारे अडथळे आणि आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात आणि आपल्याला उच्च ध्येयापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा. जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक असते. म्हणून आपण स्वामींना नक्कीच पूर्णपणे शरणागती गेली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींसारखे गुरु हे आपल्याला आयुष्यात मिळाले आहेत हे आपले सौभाग्यच आहे आणि आपण त्यांची सेवाही केलीच पाहिजे आणि त्याचा मेवाही आपल्याला ते देतातच. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो आणि पूर्णपणे त्या प्रयत्नाला आपल्याला यश निर्माण होत असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तींचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम नक्कीच करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका.
कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असतात. आणि जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नच करा. आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणती गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही आणि तो सामना तुम्ही कधी करूही शकत नाही. म्हणून तो सामना करू शकण्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रयत्न हे खूप जोराने करावे लागतील आणि स्ट्रॉंग तुमच्यामध्ये तुमचं मन असलं पाहिजे. आणि ते मन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून मित्रांनो, ते मन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती आणि त्यांचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. या नामस्मरणाने आणि या भक्ती मार्गाने तुम्ही चांगल्या रोडाला आणि चांगला रोडमॅप तुम्हाला भेटू शकतो आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच सामर्थ्य निर्माण होण्याची ताकद निर्माण होते. आणि तेच ताकद निर्माण होऊन तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वामी मदत करत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची शक्ती तुमच्या पाठीमागे नक्कीच राहील. स्वामी भक्तांनो, आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनात ते सार्थक झाले आणि कितीतरी चांगले सेवेकरी आपल्याला मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामी नामात रंगू लागले आणि जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही आणि जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले आणि अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले. आणि या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात आपल्याला दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष फक्त स्वामी सेवेत राहणे आणि स्वामींची सेवा करणे. स्वामी म्हणतात, आयुष्यात इतरांच्या यशावर तुम्ही जळू नका, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा. आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच तुम्ही भरपूर काही पुढे जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं ना, तिथे आपलं नसणं चांगलं असतं. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन या दोन गोष्टी जीवनाला उधळून टाकत असतात. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन असं म्हणतात आणि कुणाला तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो आणि तो आपण स्वीकारू शकतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान आपण समजलं पाहिजे. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक भरपूर ठिकाणी भेटतील आणि ते तुम्हाला शोधत सुद्धा येत असतात. मित्रांनो, मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरे तर फक्त वेळच तुमची आहे आणि ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्वचे, जवळचे सुद्धा अजून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि तुम्ही ओळखून घेतले पाहिजे. एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथं मित्र ते निभावून टाकतात. मित्रांनो, देहात झाला विठोबाचा वास आण, मुखी रखुमाई नामाचा छंद लागला, धन्य झाले काया मी तृप्त हे म्हण. जेव्हा भाळी पंढरीचा गंध लागला आणि पंढरपुराच्या त्या विठू माऊलीला माझा साक्षात नमस्कार. आणि त्यांच्या चरणी मी एवढंच मागतो की आम्हा सर्वांना सुखात आनंदात आणि निरोगी ठेवा. हेच तुमच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, कर्म जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म एक कर्मच नेवटी शेवटी असतात. पण आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला नक्कीच भोगावे लागतात, हेही तितकंच खरं आहे. लाभले आम्हास भाग्य, आम्ही चालतो आणि बोलतो मराठी. आणि महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा ही नक्कीच वापरली पाहिजे आणि त्यावर आपला गर्व असायला पाहिजे. आणि आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की आम्ही महाराष्ट्रात राहतो. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसत असते. नात्यांतही असंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बसत असते, नाहीतर ती बसू शकणार नाही. हेही तितकंच खरं आहे. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार
तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि तुम्हाला पुढे नेतील. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती श्री, तिला दोन्हीही जमतं. आणि त्याच स्त्रीचे आपण आभार नक्कीच मानले पाहिजे. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून, आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करतो हे मनात ठेवून आपण सुरुवात करायची आहे. नक्कीच तुम्हाला दिवसभर चांगलं वाटेल. आपल्या आयुष्य देणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी असतात, जास्त जोर दिला ना की ती तुटून जातात. काही पानांसारखी असतात बरं, अर्ध्यावर साथ सोडणारे असतात. काही काठ्यांसारखी सोबत असून टोचत राहणारे असतात. आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी असतात. आणि तीच माणसं आपण नक्कीच मनापासून जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थितीबरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि भरपूर काही बदल आपल्या आयुष्यात होत असतात. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला तिथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचंच राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमात जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे. आणि तोच माणूस पुढे जात असतो आणि भरपूर काही गोष्टी मोठ्या करत असतो. आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही वार आयुष्यभर लक्षात राहतात. कारण त्या माणसांच्या बोलण्यामध्ये जो गोडवा असतो तो आपल्याला मनापासून आवडत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो, तो काही उपयोगाचा नसतो. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडू नये जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे असे म्हणत असतात. म्हणून जीवनामध्ये आपल्या सुख दुःख दोन्ही येत असतात आणि ते आपण नक्कीच झेललं पाहिजे. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून या लोकांना आपण दाबून मारतो असं होतं, आणि या लोकांना दाबून मारतात आणि असे विचार जे करतात त्यांना सर्व काही गोष्टी अडवून ठेवल्या जातात. म्हणून फक्त आपले चांगले विचार नक्कीच ठेवा. किती आपल्याला दाबून मारू द्या, आपण कोणीही मागे सरकायचं नाही आणि आपलं ध्येय आपण प्राप्त करायचंच आहे. देवाचे दर्शन आणि तुम्हाला करायचे आहे आणि दररोज सकाळी उठून देवाचे दर्शन करूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका आणि कायम हसत राहा. माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे, आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्यापासून तुम्ही दूर जावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे एवढं मात्र तुम्ही निश्चित केलं पाहिजे, आणि ते करायलाच हवं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव हा आपल्यावर येतोच आणि तो आपल्याला स्वीकारावा लागतच असतो. म्हणून मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो की हा माझा तो माझा, त्यात काही नसतं. सर्व काही वेगळे असतात आणि सर्व काही आपल्या पद्धतीने जीवन जगत असतात. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं, आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा असतो. हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना माघार घ्या. विजय तुमचाच असेल आणि शेवटी ते तुम्हालाच माफी मागायला सुद्धा येतील. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला नक्कीच काटाही टोचू देणार नाही एवढं आपली परमेश्वर सुरक्षा करत असतो. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात, आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर मग देव आपला आणि आपण देवाचे होऊन जातो. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि किती साधी सरळ गोष्ट आहे. चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, कारण दुसऱ्यापासून नाही. कारण आपल्यामध्येही भरपूर काही चुका असतात आणि त्या आपल्याला सुधारवता आल्या पाहिजे. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर मग दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील, कारण आपण तसा विचारच करणार नाही.
दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. आणि सुखाचे अनेक भागीदार भेटतील, दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब आपल्याला लागत असते. आणि ते नशीब ज्याच्याजवळ असते तो माणूस खरंच सुखी असतो. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे, उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत आहे, उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन हे नष्ट करून टाकत असतो. म्हणून तुम्ही किती मेहनत केली याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ तुमचा भागीदार कोणी होऊ शकत नाही. एवढं विश्वास ठेवा आणि लक्षातही ठेवा, एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जात असतात. म्हणून साथीदार तुमचा पक्का असला पाहिजे आणि तेवढा धैर्यवान आणि चांगलाही असला पाहिजे. म्हणून अभंग खूप काही शिकवून जातात, त्यामध्ये रमता आलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण रमलं की आपल्याला सगळं काही समजत जातं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. आणि देव त्यानुसारच आपल्याला सर्व काही देत असतो आणि भरपूर काही आपण त्यामधून शिकत असतो. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल, काय कमवले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द प्रेमाचे द्यावे सदामुखी, प्रेमाने मन जिंका मग होतील सर्व सुखी, आणि सर्व सुखी समाधानी आणि निरोगी होऊन जातील. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होतं. म्हणून तुमच्याकडे काय आहे त्यातच तुम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे आणि त्यात समाधानी राहाल तर सर्व काही तुम्हाला मिळून चुकेल. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नक्कीच नशीब म्हणतात, सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात, आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. म्हणून समाधानी आपण राहिलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात, त्यातले बरेच आपले शुभ होते म्हणून ते चिंतित असतात आणि यांचं असं कसं होतंय ती चिंता करत असतात. मी आहे म्हणून सगळं आहेत, त्याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवला ना तर आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला वाटणार नाही आणि कधीच मागे राहिल्यासारखं वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे आणि आपण पण त्याच्यासाठी सुखीच आहे. म्हणून कोणी या जगामध्ये सुखी नाही, फक्त आपण मनाने सुखी पाहिजे तर आपण समाधानी पाहिजे, बस. मग सुख आपल्याकडे नक्कीच येतं. सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे, सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म आणि त्यांचे विचार आणि त्यांची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व काय आहे तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस आहे असं आपण समजलं पाहिजे. कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून देवाने सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. आणि असंच आपण रिकाम्या हाताने जाणार आहे म्हणून गर्व कशाचाही करू नका. श्रीमंतीच्या चर्चा सगळ्या ऐकतील तुमच्या, पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात ते तुमचे खरे असतात आणि ते तुमच्या खऱ्या सोबतीला भरपूर काही वेळा आलेले असतात आणि तेच तुम्ही माणसं जपून ठेवले पाहिजे. आणि ते माणसं जपून ठेवले तर तुम्हाला नक्कीच पुढे ते कामाला येतील. स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुमची मेंटल हेल्थ चांगल्या सिच्युएशनमध्ये नसते तेव्हा स्वतःला वेळ तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. आपण करू शकत नसलेल्या गोष्टींसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देऊ नका. जेवणे, झोपणे, इतर गोष्टी करणे यांसारख्या सामान्य गोष्टी देखील काही वेळा तुमच्यासाठी हार्ड होतील. नक्की संघर्ष करायला लागेल, पण विश्रांती घ्या, स्वतःसाठी दयाळू व्हा आणि वाईट वेळ तात्पुरती आहे हे जाणून घ्या. नंतर आपल्याकडे चांगलीच वेळ येणार आहे हेही लक्षात घ्या. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देव एकच मात्र नक्की करतो, दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्याला मात्र तो व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहत नाही आणि सर्व काही त्याच्याकडून वसूल करून घेत असतो. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा मग नजरेत असो, फक्त ते स्वच्छ असायला हवं. आणि ते स्वच्छ असलं की सर्व काही साध्य होतं. उजेडात नवी माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांना विसर पडतो आणि त्या विसर आपल्याला पडल्या नाही पाहिजे. त्या व्यक्तींना आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जपून ठेवलं पाहिजे. जेव्हा हक्काचं मागण्याची वेळ येते तिथून महाभारत सुरू होतं आणि जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तिथून रामायण सुरूच असते. आणि हीच खरी कहाणी आहे आणि देवाने स्वतःसोबत घडवली आहे आणि ती आपल्यासोबत देव घडवणार आहे, एवढं लक्षात घ्या. देहाकडे जाण्याचा मार्ग सगळ्यांना माहिती असतो, गरज असते फक्त त्या सवयी अंगीकारून वळून घेण्याची. आणि त्या सवयी एकदा अंगीकारल्या
की आपल्याला सर्व काही मिळण्याची क्षमता ही जास्त वाढून जाते. दगडावर डोकं टेकवलं जातं तिथे डोकं आपटू नये. जिथे शब्दांना किंमत नसते तिथे निबंध लिहू नये. एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ कोणीच देत नाही. आपल्याला स्वतःची साथ द्यावी लागते. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्हालाही तसंच वाईट बोललं जाऊ शकतं. एवढंच लक्षात ठेवा. नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. आणि एकदा जिंकण्याची मानसिकता असेल तर सर्व काही शक्य होते आणि सर्व काही आपण मिळवू शकतो. हे लक्षात घ्या. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल. तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते नक्कीच मिळवू शकता आणि ते तुम्हाला मिळणारही आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी नक्कीच तुम्ही प्रगती केली पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. जीवनाचा हाच नियम आहे आणि हाच तुम्ही नक्कीच फॉलो केला पाहिजे. विश्वास हा खोडरवासारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो आणि कमी होत जात असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. म्हणून सामना करत राहा आणि संकटांपुढे कधीच झुकू नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. समुद्रात कितीही मोठे वादळ असले, समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो, कारण तो संयमी असतो आणि शांत असतो. तसेच आपण त्याच्याकडून तो गुण घेतला पाहिजे आणि आपणही शांत राहिलं शिकलं पाहिजे. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाहीत. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ती लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही, कारण तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते कोणामध्येच नाही. असे काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, त्यांना कधी गमवू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करून देऊ नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा आणि शेवटपर्यंत ते ध्येय सोडू नका. ते मिळूनच तुम्ही राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य हे नक्कीच बदलेल आणि नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल. आळस येत असेल तर लवकर झोपा. शरीर चांगले नसेल तर व्यायाम करा. वेळ नसेल तर फालतू ठिकाणी वेळ नका घालू. नॉलेज नसेल तर पुस्तके वाचा आणि पैसा नसेल तर खर्च कमी करा आणि नक्कीच कमवायला शिका. केवळ स्वप्न पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस हा मोठा असतो आणि तो दिवस मोठा असल्या कारणाने मग सर्व काही आपले बदलत असतात आणि दिवस भरपूर काही चांगले आपल्यासाठी येत असतात. स्वतःची ताकद सांगायची नसते, ती वेळ आल्यावर दाखवायची नक्कीच असते. म्हणून छोट्या सवयी मोठे बदल निर्माण करू शकतात. रोज तुम्ही 20 पाने वाचलीत तर वर्षभरात तुमची 30 पुस्तके वाचून होतील. रोज 50 रुपयांची बचत केली तर तुम्ही वर्षात 18,250 रुपयांची बचत कराल. रोज 1 तास नवीन स्किल शिकण्यासाठी वेळ दिलात तर तुम्ही वर्षभरात त्या स्किलमध्ये मास्टर व्हाल. रोज स्वतःमध्ये तुम्ही 1% बदल केलात तरी वर्षभरात आधीपेक्षा तुम्ही 37 पट चांगले व्हाल. म्हणून काहीतरी तुमच्यात बदल करत राहा आणि पुढे जात राहा. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल आणि तुम्ही सर्वात पुढे जाणार असाल. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही आपल्याला करता येत असते. जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर मग विष ओकणारे पण तुमचे काही उकडू शकत नाही आणि काही बिघडवूही शकत नाही. फक्त तुम्ही फोकस केला पाहिजे तुमच्या स्वप्नांवर. स्वप्न सांगायची नसतात, ती खरी करून दाखवायची असतात आणि ती खरी करून दाखवलीत तर मग तेव्हा आपण खरंच साबित होत असतो. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपण लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि संयम तुमच्याजवळ पाहिजेच असतो. म्हणून संयम ज्याच्याजवळ आहे तो माणूस भरपूर काही पुढे जाऊ शकते आणि भरपूर काही करू शकतो. 7 गोष्टी ज्या तुम्ही आजच्या आज सोडल्या पाहिजेत. जास्त बोलणं, काळानुसार बदलण्यास घाबरणं, भूतकाळातील गोष्टींचा सारखा विचार करणं, स्वतःला कमी समजणं, दुसऱ्यांच्या बोलण्याप्रमाणे वागणं आणि स्वतःचे दुःख सगळ्यांना सांगत बसणं. फक्त विचार करणे, कृती न करणे या गोष्टी सर्व सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि आयुष्यात नवा धडा तुम्ही शिकू शकाल. मित्रांनो, पैज लावायचीच असेल ना तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तो स्वतः जिंकाल आणि स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तो स्वतःचाच अहंकार देखील तुम्ही हराल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त तुम्हाला कष्ट हे घ्यावेच लागतील. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याची प्रगती झालेली पाहण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा.
कारण तुमच्याही वाट्याला सुख लिहिलेलं आहे, तेव्हा तेही तुमची प्रगती बघणार आहेत, हेही तितकंच खरं आहे. एक वेळा खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा, पण स्वप्न मोठे ठेवा. नक्कीच पुढे जाल. जेव्हा तुमची सही ही ऑटोग्राफमध्ये बनते ना, तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असं समजा. मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असो किंवा कसंही असो. पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी देखील नक्कीच आहे. मित्रांनो, आयुष्यात काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत असतो. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा आणि त्याचं स्वप्न पहा आणि यशाचा हाच मार्ग आहे आणि त्याच्या मागे पूर्णपणे लागून जा आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून जाल. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट त्यांना अजिबात दिसत नसतात. जीवन सोपे नसते, तर त्याला सोपे बनवावे लागते, कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि तुम्ही जर जेव्हा तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता, जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी नक्कीच करू शकता. लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकताच नष्ट करू शकते. म्हणून मानसिकता मोठी ठेवायला शिका आणि मोठी मानसिकता राहिली तर तुम्ही काहीही मिळवू शकतात. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसेल नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आणि तुम्हाला सर्व काही दिसत जाईल. मित्रांनो, जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. हे नक्कीच यशस्वी माणसाचं उदाहरण आहे आणि यशस्वी माणसं असेच घडत असतात. ध्येय ही खूप महत्त्वाची असतात, यावर माझा विश्वास आहे. जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्दिष्ट अंतिम लक्ष प्राप्ती नाही तर तुमचं लक्ष केंद्रित करणं असतं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवायला हवे. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त नक्कीच असायला हवे. जर तुमच्याकडे महान आयडिया आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मग जरी मूर्खपणाची वाटत असेल तरी वरीलपैकी नक्कीच तुम्ही इतरांचं कोणतंही म्हणणं ऐकू नका आणि तुम्ही कोणालाही तुमच्यातील क्रिएटिव्हिटीला नुकसान पोहोचू देऊ नका. म्हणून लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलं पाहिजे. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबी येतात, हे लक्षात ठेवा. आणि त्याच माणसाला टोमणेही बसत असतात, फक्त त्याने हार मानू नये एवढंच त्याला करायचं असतं. अशा माणसांसोबत राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जे इतर माणसांबद्दल बोलत असतात आणि त्यांच्या चुका आणि सगळं काही काढत असतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी मग त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून त्या कर्मानेच आपण मोठे होत असतो. आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत एवढं समजून घ्या. आपण जे विचार करत असाल ते व्हाल आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर सामर्थ्यवान आपण नक्कीच होऊ. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग अजिबात आपल्या जीवनातून करू नये. उठा, जागे व्हा आणि प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्यासाठी लढा आणि मग मोठे व्हा. आणि खूप मोठे झाल्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा आणि त्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला आपल्याला नक्कीच असायला हवे. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होणार आहेत. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना तर पद्धती बदला, फक्त ध्येय नका बदलू. कारण ध्येय बदललं तर तुम्ही वाट नक्कीच चुकणार आहेत आणि चुकीच्या वाटेवर तुम्ही नक्कीच जाणार आहेत. आयुष्यामध्ये किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि किंमत करतो. आपल्या आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो.
म्हणून स्वभाव तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि स्वभाव चांगला ठेवला की सर्व काही गोष्टी चांगल्याच होणार आहेत. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे. म्हणून आपण फक्त आपलं काम करत राहायचं. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकत असतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक हा सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत तुम्हाला ठेवायला शिकलं पाहिजे आणि चांगल्या लोकांची तुम्ही सोबत केली पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ते आपल्याला चिल्लर समजतात. ते आधीच भंगाराच्या भावाने विकलेले असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या लोकांच्या नादी लागून आपला फायदा नसतो. कधीही सूड घेऊ नका. कुजलेली फळे स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून सूड घ्यायचं कधी मनातही आणू नका. पाठीमागे तरी तुम्ही कुणाच्या लागू नका. सर्वांना तुम्ही आकर्षित करा. नक्कीच तुमच्या पाठीमागे सर्व माणसं लागतील. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा आपली बदलून जात असते. संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींचं नामस्मरण करायला शिका. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडायलाच हवा. नावं तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा तुम्हाला नक्कीच मोठं करता आलं पाहिजे. आणि ते नाव मोठं केलं तर तुम्ही आयुष्यात सगळं काही मिळवून घेऊ शकता. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न कधीच करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायची? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकीचे तो फक्त आपला निर्णय असतो. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. आणि तो बदलत नाही तर त्याच्यात त्याचा चांगलेपणा आणि चांगला गुण उमटून येत असतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर नक्कीच त्याला माफ करायला शिका. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात. म्हणून लोकांच्या मनावर कधीच तुम्ही घेऊ नका. आणि जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची आणि जीवनाला अगदी चांगलं करून दाखवण्याची. जीवन जगताना मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला, पण दृष्टी झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपण लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरीच असते, एवढं लक्षात ठेवा. आत्मविश्वासाची अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवत असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले आहे. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा ज्ञानाचा हा विकास होत असतो. म्हणून आपल्याला श्रीकृष्णासारखं आपल्याला एखादा गुरु भेटेल, तेव्हा आपण नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाऊ. कारण त्या गुरूंना आज भरपूर अनुभव असतो आणि त्या आजच्या अनुभवानुसार ते आपल्याला सांगत असतात आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग देत असतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुम्ही स्वतःजवळ नक्कीच ठेवलेच पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी मात्र नक्कीच बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व एकदा बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती पूर्ण मनापासून करा. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त माफ करून द्यायला शिका. आयुष्यात कधीही न मिळालेली गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट आपल्याला करावीच लागणार आहे. आणि ती केली तरच आपल्याला भरपूर काही मिळेल. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा. म्हणून जंगलाचा राजा हा सिंह आहे आणि तो खूप रागीट असतो आणि त्याला सर्वजण घाबरत असतात. मग एक कलियुग आहे, यात पण तुम्हाला तसंच वागायला लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. आयुष्यात छान राहायचं, हसायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, तसं आपण मनसोक्त राहायला शिकलं पाहिजे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक कधीच लक्षात येऊ शकत नाही आणि येणारही नाही. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची कधीच भीती वाटत नसते. कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात
आणि पोहोचवतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळांना आपल्या आयुष्यात नक्कीच येऊ द्या. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण भरपूर व्यक्ती आता आपल्याला धोका देऊ लागलेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला किंमत आणि हिंमत दिली तर लोकांच्या आधाराची गरज आपल्याला नक्कीच पडत नाही. म्हणून आपली माणसे तुम्ही नक्कीच जवळ केली पाहिजे. तीच आपल्याला कष्टाच्या काळात आणि संकटाच्या काळात आपल्या जवळ येतात आणि आपल्याला आधार देतात. तुम्ही किती हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांची कसं वागावं हे कळत नसेल ना, मग तुम्हाला माणुसकी ही शिकावी लागेल आणि माणसाची वागणं हे नक्कीच शिकावे लागेल. परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्या निर्माण करीत असते. पण तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशिरा असा प्रकार कधीच नसतोच. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्याची संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मग मात्र संधी तुमच्यातून निसटते आणि तुम्हाला काहीही मिळत नाही आणि काहीही साध्य होत नसते. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो आणि तोच माणूस पुढे जाऊन भरपूर काही मोठा होत असतो. म्हणून माणुसकीची श्रीमंती जगायला शिका. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजाबाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आहे हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि तसंच तुम्ही कामगिरीही केलं पाहिजे आणि चांगलं काम करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करत असतात आणि त्यामुळे मीही पुढे जात असतो. म्हणून त्या माणसांना तुम्ही कधीच आयुष्यात विसरू नका. आणि मित्रांनो, स्वामींना सुद्धा तुम्ही विसरू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आणि मी मात्र निमित्त मात्र आहे आणि इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तुम्हीच घ्या. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि मी स्वामींचरणी अजून एक प्रार्थना करू इच्छितो की स्वामी सर्व लोकांना या पृथ्वीवरील सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि हा स्वामींचा अनमोल संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि प्रामाणिक आणि भाग्यात चमत्कार आणणाऱ्या स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.